Hello everyone, myself Vaishnavi Shetty. I am a drawing teacher in a Nagesh Karasgi Orchid School, Solapur. Today I am going to teach you Varli painting. Just see how to draw Varli painting. मुलांनो, तुम्हाला चित्रकला विषय हा खूप आवडतो ना? कारण नेहमी अभ्यास करून करून तुम्ही कंटाळलेले असता. मग जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन त्याच्यामुळे मिळतं आणि चित्र काढण्यामुळे आपल्याला एक एनर्जी मिळते, आनंद मिळतो. तर आज आपल्याला वारली पेंटिंग शिकायला तुम्हाला आवडेल ना? हो की नाही? हां. आता ही जी वारली पेंटिंग जी आहे ही पूर्ण जगामध्ये ही लोककला प्रसिद्ध आहे. आता लोककला म्हणजे काय ह्याचा अर्थ तुम्हाला मी सांगते आधी. लोककला म्हणजे लोकांसाठी जी कला तयार केलेली आहे त्याला आपण म्हणतो लोककला. ठीक आहे. आता ही जी आदिवासी चित्रशैली आहे महाराष्ट्रामध्ये ही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामधले हे आदिवासी लोक स्वतः हे चित्र काढत असतात. आणि चित्रशैली म्हणजे काय? आता चित्रशैली म्हणजे चित्र काढण्याची जी पद्धत असते त्याला म्हणतो आपण चित्रशैली. तर आता हे आदिवासी लोक कुठल्या चित्रशैलीने हे चित्र काढत होते, काय करत होते हे आपण आता समजून घेऊया. तर चला शिकूया वारली पेंटिंग. हे आदिवासी लोक जे आहेत हे चित्र काढत असताना त्यांचे सण उत्सव आपण जसे साजरे करतो ना तसे हे लोक सुद्धा सण उत्सव साजरे करत असतात. त्यामध्ये सण असतात, त्यांचे उत्सव असतात किंवा रोजच्या जीवनामधले जे काही प्रसंग असतात ते सुद्धा हे लोक आपली जी घरं असतात, आता ह्यांची घरं ही जी असतात ही सुकलेले जे गवत असतं ते गवतापासून त्यांच्या झोपड्या बनवलेल्या असतात. आणि या झोपडेवरती म्हणजे झोपडीची जी बाहेरची बाजू आहे भिंत त्याच्यावरती मातीने आधी सारवलं जातं आणि त्याच्यावरती परत काव म्हणजे रंगीत माती जी असते. आता तुम्हाला मुलांना माहिती आहे तुमची आई तुळशीचं लग्न करत असताना कुंडीला रंग लावते बघा, रंगीत लाल रंगाचा. तर तोच काव हे लोक पूर्ण भिंतीला सारवून घेतात आधी. मग नंतर आपलं जे तांदळाचं पीठ असतं ना तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालतात. तांदळाचं पीठ कुठल्या रंगाचं असतं? पांढऱ्या रंगाचं. किंवा चुना असतो, तांदळाचं पीठ नसेल तर चुन्यामध्ये पाणी घालून ते पातळ करतात आणि त्याच्याने चित्र काढतात. आता आपण चित्र कसं काढतो मुलांनो? ब्रशनी. 2 नंबरचा, 4 नंबरचा, 6चा, 8चा, 10चा भरपूर सगळ्या नंबरचे राऊंड ब्रश, फ्लॅट ब्रश आपल्याला मिळतात. पण मुलांना मला सांगा या आदिवासी लोकांकडे ब्रश उपलब्ध असतील का? नाही. हे निसर्गामध्ये राहणारे बिचारे लोक. तर ते काय करत होते? लाकडांचे जे काड्या आहेत त्या काडीपासून ते चित्र काढत होते. बघा, जर करण्याची जिद्द असेल तर आहे त्या मटेरियलमधनं हे लोक काम करू शकतात. त्यामुळे आपण असं रडायचं नाही आई माझ्याकडे हे नाही, आई माझ्याकडे ते नाही, हट्ट करायचं नाही वस्तूंसाठी. नुसते आपल्या बोटांनी सुद्धा आपल्याला ड्रॉइंग करता येतं की नाही? आपण शिकलोय ना तसं सुद्धा. म्हणून जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून आपण ड्रॉइंग करू शकतो. आदिवासी लोकांची ही कला तुम्ही खरंच शिकण्यासारखी आहे आणि ही खूप जगामध्ये प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आज आपल्याला खूप सुंदर चित्रशैली शिकायची आहे. आलं लक्षात मुलांनो? आता हे जेव्हा चित्र काढतात, जेव्हा पांढऱ्या रंगाने काडीने काढल्यानंतर मग नंतर त्याच काडीने पूर्ण ते रंगून ते तयार करतात. आता हे चित्र काढत असताना हे त्याच्यामध्ये काही ठराविक भौमितिक आकार म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये जॉमेट्रिकल शेप्स म्हणतो. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, सर्कल, ट्रायंगल, ओव्हल शेप्स, स्क्वेअर हे आपले जे काही जॉमेट्रिकल शेप्स आहेत ते आता मी तुम्हाला फळ्या दाखवते की कुठल्या कुठल्या प्रकारचे जॉमेट्रिकल शेप्स ते लोक यूज करत होते ते चित्र काढण्यासाठी. तर इकडे बघा फळ्याकडे. आता स्टँडिंग लाईन उभी रेषा, स्लिपिंग लाईन, ट्रायंगल, सरळ ट्रायंगल आणि मग नंतर आपल्याला अजून एक ट्रायंगल काढायचं आहे, उलटा ट्रायंगल, वर्तुळ ज्याला आपण सर्कल म्हणतो, स्क्वेअर चौकोन, रेक्टँगल,
आणि ओव्हल शेप. हे बेसिक शेप्स आहेत. या शेप्सचा वापर करून हे लोक ड्रॉइंग करत होते. आता ह्यामध्ये हे लोक मानवाकृती काढत होते. मानवाकृती म्हणजे फिगर ड्रॉइंग आपण ज्याला म्हणतो. गर्ल बॉय जे असतात ना हे मानवाकृती. त्यानंतर पशु पक्षी ॲनिमल्स बर्ड्स, झोपड्या, सूर्य, प्लांट्स झाडे आपण त्याला म्हणतो. अशा या सगळ्या चित्रांचा वापर या वारली पेंटिंगमध्ये हे लोक करत होते. तर आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत. आता हे जे शेप्स आपण काढलेले आहेत त्याचा उपयोग करून ते लोक कसे ड्रॉइंग काढतात. हे बेसिक ड्रॉइंग आपण पहिला शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत मानवाकृती भौमितिक आकारातनं कसं काढणार आहोत. त्यानंतर अन्य काही आकार आहेत ते कसे उपयोग त्यांचा करणार आहेत. आता आपण हे सगळं आपण करणार असताना तुम्हाला एक मुलांनो काम करायचं आहे. तुम्हाला तुमच्याकडे जे काही ड्रॉइंग पेपर असेल, पेन्सिल असेल, रबर सगळं घेऊन बसा. पट्टी वाटलं तर घेऊन बसा. हाताने काढलं डायरेक्ट तरी चालेल, पट्टीचा वापर नाही केला तरी चालेल. सगळं वस्तू तुम्ही घेऊन बसलात का? चला पटकन घ्या. कारण आपल्याला फळ्यावर आता मी जे काही काढणार आहे ते तुम्हाला माझ्याबरोबर स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. शिकायचं आहे ना मुलांना तुम्हाला? तर मग तयारी झाली तुमची? सुरू करायचं आपण स्टेप बाय स्टेप कसं काढायचं आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की भौमितिक आकारातून मानवाकृती कशा काढायच्या. टायटल आहे बघा. म्हणजे जॉमेट्रिकल शेप्समधनं फिगर ड्रॉइंग कसं काढायचं. आता तुम्हाला मी दाखवलं होतं जॉमेट्रिकल शेप्स काय काय होते. सर्कल, ट्रायंगल, स्टँडिंग लाईन तेच आहे. फक्त आपण स्टार्टिंगला काय काढणार आहोत? पुरुष काढणार आहोत, मेल. त्यासाठी आपल्याला सर्कल काढायचं आहे फर्स्ट स्टेप. ओके. नेक काढण्यासाठी स्टँडिंग लाईन. आपला हा शोल्डरसाठी एक स्लिपिंग लाईन काढायची. फक्त जॉमेट्रिकल शेप्स त्यांनी यूज केलेले आहेत बघा. हे काढल्यानंतर 2 क्रॉस लाईन्स काढायचे लाईक दिस. आता हे काढत असताना हा वरचा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल हा एकाच आकाराचा तुम्हाला काढायचा हे लक्षात घ्या. पाय. अगदी काडी चित्रांचा वापर करून आणि जॉमेट्रिकल शेप्सचा वापर करून हे लोक आदिवासी लोक ही शैली जोपासत आहेत. हात झालं. आता हा आहे पुरुष. आधी बेसिक शेप जे आहे ते आपण समजूनच घेऊयात. आता तुम्ही सुद्धा काढताय ना माझ्याबरोबर. बघा काय केलं. वर्तुळ, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, क्रॉस लाईन. परत एकदा बघा इथे काय काय स्टेप्स झाल्या. सर्कल, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, मग क्रॉस लाईन. हे सगळं झाल्यानंतर त्याचे पाय, त्याचे हात. आल्या स्टेप्स लक्षात. ह्या पद्धतीने हे जेंट्स कसा काढायचं हे कळालं. आता स्त्री कशी काढायची. परत सर्कल, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, अगेन क्रॉस लाईन. आता एक फरक. हे दोन्ही पुरुष वाटतात. आता आपल्याला स्त्री दाखवायची आहे. आता त्याच्यात कसं बदल करायचा. काय असतं स्त्रियांमध्ये लांब केस असतात. तर आपल्याला काय दाखवायचं. फक्त इथे हाफ सर्कल काढायचा. ती झाला आंबाडा. ती लगेच स्त्री वाटायला लागली ना. हा पुरुष आणि ही स्त्री महिला. दोन्हीतला बदल लक्षात आला मुलांना तुम्हाला. हां फक्त आंबाडा काढला की झाली ती स्त्री. आता आपण बघणार आहोत की ह्या गोष्टी झाल्यानंतर एक आपला म्हातारा माणूस काढायचा आहे.
आता यंग झाले, आता आपण ओल्ड माणसं कशी काढायची बघूया. आता ओल्ड माणूस काढत असताना तो माणूस कसा असणार आहे, वाकलेला असेल, त्याच्या हातात काठी असेल. पण आपण असं सरळ असं स्ट्रेट काढला तर चालणार आहे का आपल्याला, नाही. तर तो वाकलेला काढण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे, सर्कल, ही जी नेकची जी लाईन आहे ती स्ट्रेट नाही काढायची, थोडी तिरकी काढायची आहे. ओके. आलं लक्षात, तो थोडासा असा वाकलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये काठी आहे. मुलांनो, तुम्ही सुद्धा जे जे काय मी फळ्यावर काढतेय ते ड्रॉइंग बुकमध्ये काढायचं आहे, कळालं. कारण हे बेसिक ड्रॉइंग आहे, ह्याच्यावरनं तुम्हाला नंतर मी काय करणार आहे, काम देणार आहे. त्यामुळे आत्तापासून नीट लक्ष देऊन बघा की कसं ते ड्रॉइंग आपल्याला काढायचं आहे. वृद्ध माणूस झाल्यानंतर आपण काढणार आहोत आता डान्सिंग पोज, नृत्य, डान्स करणारे फिगर. आता डान्स करणारी म्हणल्या ती त्याचे हात पाय ह्यांची मुवमेंट तर असेलच. आपल्याला सरळ हात ठेवून चालणार आहे का, नाही. हात पाय असे वर खाली केले तरच ती डान्सिंग फिगर म्हणजे ती डान्स करणारी व्यक्ती आहे हे आपल्याला लक्षात. हे खूप बेसिक ड्रॉइंग मानवाकृती आहेत. हे जर एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही कुठल्याही विषयावर ड्रॉइंग करू शकता. बघा, सर्कल, स्टँडिंग लाईन, सेम जे मी या स्टेप सांगते ह्या स्टेपनी काढायचं आहे. आता हा एक पाय मी सरळ काढला, हां. आता दुसरा पाय मी एक असं वरच्या बाजूला काढेल म्हणजे तो डान्स करते असं वाटेल. आणि हात जे आहेत ओके, आता हा डान्स काहीतरी करतो असं वाटतं ना. सरळ हात काढले असते तर वाटलं असतं का तो डान्स करतोय, नाही. आलं लक्षात, कशा कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जायची आहे. आधी आपण बघितलं पुरुष कसा काढला, स्त्री कशी काढली, वृद्ध माणूस असेल तर काय बदल झाला त्याच्यात, नृत्य करणारे असेल तर काय बदल होतो त्याच्यामध्ये. आता काम, आता हां ठीक आहे, नृत्य करण्यानंतर आता एक तुम्हाला महत्त्वाचं, बसलेली व्यक्ती काढायला खूप अवघड असते तुम्हाला, पण ह्या काडी चित्रामध्ये खूप सोपं आहे. आता उभ्या सगळ्या व्यक्ती काढल्या, पण बसलेली व्यक्ती कशी काढायची ते बघूयात आपण. अगेन सर्कल, स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन, झालं. हे असे जरी पाय काढले तरी ती बसली अशी ही फिगर आपल्याला दिसते आणि तिचे हे हात. आलं लक्षात, बसलेली व्यक्ती. ओके, 1 2 3 4 5 हे 5ही चित्र तुमच्या वहीमध्ये झाले का काढून. हां ठीक आहे, आता पुढचं आम्ही शिकवणार आहे. मी आता बोर्ड रफ करतीये, झालं सगळ्यांचं काढून. आता मुलांनो, आपण आता सगळं बघितलं, पण आता आपल्याला अजून काही मुवमेंट्स असलेले ड्रॉइंग काढायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण आता काढणार आहोत की काम करणाऱ्या व्यक्ती कशा आहेत. म्हणजे आता समजा त्याच्या डोक्यावरती गवताचा भारा किंवा लाकडाचे काही आहे दिलेला आहे आणि तो ते घेऊन चाललेला आहे, किंवा पाण्याचा हंडा त्यांनी घेतलेला आहे, तर कसं दाखवायचं बघा. परत सर्कल, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, क्रॉस लाईन. आता फक्त आपल्याला हात काय करायचे आहेत, वर करायचे आहेत आणि त्यांनी हातात काहीतरी सामान धरले, तो काम करतोय असं आपल्याला दिसलं पाहिजे. ओके, त्यांनी डोक्यावर ठेवलेलं दिसतंय. अशाच पद्धतीने आपण अजून एक फिगर काढूयात. डोक्यावर हंडा घेतलेला आहे असं आपण दाखवूया त्याच्यामध्ये.
हे झाले काम करणारे व्यक्ती. हे सगळे बेसिक ड्रॉइंग आहेत, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर आपण काही इतर आकार काही काढणार आहोत. की या वारली शैलीमध्ये हे महत्त्वाचे आहेत इतर आकार. आता ह्या वारली चित्रशैलीमध्ये काही ॲनिमल्स पण तुम्हाला सांगितले होते की ते पण काढायचे असतात. तर बघा कसे काढायचे. स्लिपिंग लाईन टू क्रॉस लाईन, खाली परत एक छोटी रेष येणार, स्लिपिंग लाईन, जसं मानवाकृती काढत असताना आपण ते ट्रायंगल काढले क्रॉस, तसंच आपल्याला आडवं काढायचं आहे. तो ॲनिमल जो आहे, समजा कुठला बैल वगैरे असेल, काढत असताना आपल्याला हे आडवं काढायचं. आणि त्याचे 4 पाय आहेत. व्यक्तींना 2 पाय असतात, ॲनिमल्सला 4 पाय असतात. तसंच आपल्याला दाखवायचं आहे. त्याची शेपूट आणि त्याचे कान. आलं लक्षात? अशा सोप्या रेषांचा वापर करून हे आदिवासी लोक प्राणी कसे काढायचे हे आपल्याला इथं लक्षात येईल. त्यानंतर विहीर कशी काढायची, विहिरीवरती पाणी भरणारे वगैरे असतात, त्यांचं बघा कसं काढायचं. ओव्हल शेप टू स्टँडिंग लाईन, त्यानंतर आपल्याला आता तिथे अशा लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. आता या 2 लाईनच्या मध्ये एक लाईन काढायची कधीही काढत असताना. झालं? ही झाली विहीर. म्हणजे विहिरीवर ते पाणी भरायला चालले आहेत. इथं बाकीच्या फिगर आपण ते हंडा धरलेला बघितला होता, म्हणजे काम करतायत. रोजच्या जीवनातलं जे त्यांचं आहे प्रसंग, त्याच्यात ते काढतात. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी काही बेसिक ड्रॉइंग दाखवत आहे. यानंतर झोपडी कशी काढायची. आता झोपडीमध्ये ते राहतात, तर त्यांची झोपडी कशी असेल बघा. अप डाऊन करून तुम्हाला हा असा ट्रायंगल काढायचा आहे. स्टँडिंग लाईन, अगेन स्लिपिंग लाईन, आणि इथं ओव्हल शेपमध्ये आपल्याला त्याचा दरवाजा काढायचा. अशा सोप्या बेसिक शेपचा वापर करून ते लोक चित्र काढत होते. आता पक्षी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ॲनिमल्स, बर्ड्स हे सुद्धा काढतात. त्याच्यामध्ये पक्षी बघा, सर्कल, टू लाईन्स, आणि ह्याला पंख त्याचे आणि त्याची चोच. अगदी सोप्या प्रकाराने ते चित्र काढत होते. आलं लक्षात कसं काढलं. आता काही झाडांचे प्रकार सुद्धा आहेत, ते झाडांचे प्रकार सुद्धा तुम्हाला शिकवते. सगळं जे मी काही बोर्डवर काढत आहे, तुम्ही मुलं काढताय ना घरी, सगळ्यांना नीट समजलं आहे कसं सोपे आकार आहेत ते बघून घ्या. आता आपण झाडांचे प्रकार काढणार आहोत. ट्रायंगल काढायचं आहे, एक स्टँडिंग लाईन. झालं, झाड तयार झालं, काही अवघड नाही. त्यानंतर अजून एक आहे ओव्हल शेप वापरू आपण. 2 स्टँडिंग लाईन्स, 1 स्लिपिंग लाईन. ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ सर्कल काढून पानं काढायची आहेत. ओके, अजून एक झाडाचा प्रकार दाखवते. हे ब्रांचेस काढून घ्यायचे, त्याला अजून परत अटॅच करूयात आपण अजून, आणि ह्याला मग छोटी छोटी पानं दाखवूयात.
त्यानंतर आपल्याला काही निसर्गातले आकारसुद्धा काढायला लागतील ह्याच्यामध्ये. डोंगर बघा कसे काढत होते ते, ह्याच्यावरती सुद्धा डिझाईन करत होते ते, डोंगरावर सुद्धा. अजून एक डबल लाईन काढायची त्याच्यावरती आणि जस्ट स्लिपिंग लाईन्स काढायच्या. ह्याच्यावर सुद्धा डिझाईन आदिवासी लोक करतात. मग आपल्याला एखादा सूर्य दाखवायचा असेल तरी सुद्धा आपल्याला दाखवता येईल. सर्कल काढायचा आणि हाफ सर्कल असं करून आपल्याला सूर्य देखील काढता येतो. आलं लक्षात? हे सगळे बेसिक शेप आहेत. आता खूप महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा हे अशा पद्धतीने आधी काढलेलं होतं चित्र मानवाकृती, यामध्ये तुम्हाला हे आपल्याला जे ट्रायंगल आणि सर्कल आहे असं पोकळ ठेवायचे का नाही, त्याच्यामध्ये रंग भरायचा आहे. या पद्धती फक्त हा सर्कल, वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल आपला पूर्ण भरायचा आहे. आता काढायचं कसं लक्षात आलं, पण ते कुठे कुठे रंग द्यायचा, काय करायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. आणि एका डायरेक्शननीच रंग द्या, म्हणजे ते ब्रशचे जे आहेत स्ट्रोक्स ते नीट दिसतील. ओके, आत्तापर्यंत आपण जेवढ्या काही त्या मानवाकृती काढलेल्या होत्या, बसलेली, डान्स करणारी, म्हातारा माणूस किंवा स्त्री, जे काही आपण काढलं काम करणार, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हा सर्कल आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला रंगाने भरायचे आहे, विसरायचं नाही. तुम्ही काय करत असताना हे बेसिक शेप काढून झाले तुमचे. सगळं काढून झाल्यानंतर तुमचा जो पेपर असतो त्याला आधी ब्राऊन कलरचा एक पूर्ण वॉश देऊन घेणार. ब्राऊन कलर माहिती आहे, जर ब्राऊन कलर तुम्हाला करता येत नसेल तर रेड कलरमध्ये थोडासा ब्लॅक कलर घातला की ब्राऊन कलर तयार होतो. ब्राऊन कलर असा तुमचा जो पेपर आहे त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला आधी ब्राऊन कलर प्लेन वॉश द्यायचा आहे. मग तो कलर सुकल्यानंतर पेन्सिलनी आपल्याला जे काय काढायचं आहे चित्र ते काढून घ्यायचं त्याच्यावरती, आणि मग नंतर पांढऱ्या रंगाचा ब्रश वापरायचा. कारण मी काय सांगितलं होतं तुम्हाला, कावचा वापर करून ते आधी मागचं बॅकग्राऊंड पूर्ण करून घेता, म्हणजे जी भिंत आहे त्यांची झोपडीची, आणि त्याच्यावरती मग व्हाईट कलरनी चित्र काढून रंगवतात. मग तुम्हाला पेन्सिलनी काढायचं आहे ब्राऊन कलरचा वॉश दिल्यानंतर सुकल्यानंतर, आणि मग नंतर व्हाईट पोस्टर कलर जो असतो त्याच्याने तुम्हाला आधी बारीक आउटलाईन करून घ्यायची. आता समजा तुम्ही हा आता सर्कल ह्याच्यात काढला आणि हा आता रंगवायचा आहे, तर आधी छोटा बारीक ब्रश असतो 0 नंबर किंवा 1 नंबरचा जो कुठला असेल त्याच्याने आधी आउटलाईन करून घ्या व्यवस्थित, आणि नंतर मग दुसऱ्या मोठ्या ब्रशनी एका डायरेक्शनमध्ये असं ते चित्र नीट काढल्यावरती मग रंगवा. आधी पेन्सिलनी काढून घ्या. पेन्सिलनी काढून झाल्यानंतर जे काय आपण चित्र काढलेलं आहे इथं, समजा तुम्ही हे असे काढलं असेल चित्र, जे काय आपण पेन्सिलनी वर्क केले त्याला सगळ्याला बारीक ब्रशनी आधी आउटलाईन करून घ्यायची आहे, आणि मग नंतर सांगितलं तसं सर्कल आणि हे दोन ट्रायंगल भरायचे आहेत. आलं लक्षात? आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आता ही विहीर आहे, या विहिरीचा एक सोडून एक आपण असं रंगवू शकतो पांढऱ्या रंगाने. आलं लक्षात? आता हे सुद्धा आपल्याला एक सोडून एक रंगवता येईल. अशा पद्धतीने हे पूर्ण चित्र आपण करू शकतो. ह्या पानांना सुद्धा आपण पूर्ण रंग देऊ शकतो. इथं आउटलाईन केली आणि ह्या पानांवरती ह्याच्यावरती अशा लाईन्स पण करू शकतो आपण. आलं लक्षात? कशा पद्धतीने हे वारली पेंटिंग काढायचं हे आता तुम्हाला समजलं.
हे आकार बेसिक आहेत ते आता दाखवलेले आहेत मी तुम्हाला. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला कळेल की ही चित्रशैली कशी ह्या आदिवासी लोकांनी काढलेली आहे, त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आलं लक्षात? मुलांना आत्तापर्यंत आपण सगळे बेसिक आकार कसे काढले ते बघितलं. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वारली पेंटिंग कसं काढायचं आहे हे चित्र तुम्हाला मी दाखवणार असं म्हणून सांगितले, त्याप्रमाणे आता तुम्ही बघा. वारली पेंटिंग अ ट्रायबल आर्ट ऑफ महाराष्ट्र फेमस इन द वर्ल्ड. ट्रायबल म्हणजे आदिवासी लोकांचं, हे फेमस आहे वर्ल्डमध्ये. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. लेट अस सी द व्हेरियस सब्जेक्ट ऑफ वारली पेंटिंग. आता आपल्याला काही वेगवेगळे विषय आहेत ते बघायचे आहेत. डान्सिंग फिगर, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता कळत असेल की आंबाडा आहे म्हणजे ह्या स्त्रिया डान्स करत आहेत. एकमेकांच्या कमरेमध्ये हात घालून हे सगळेजण एकमेकांना मिळून मिसळून हे डान्स करत आहेत. कळालं की आपण जसं शिकलो आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं बघायला मिळेल. गर्ल स्विंगिंग ऑन द स्विंग. आता ह्याच्यावरती आपण झाडाचे प्रकार बघितले आणि काही ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा की पाणी घेऊन चाललेलं आहे, मुली झोका खेळत आहेत, झोका देणारे आहेत आणि बाजूला एक महत्त्वाची बॉर्डर दिसते, त्याच्यावरती सुद्धा डिझाईन केलेलं आहे. ह्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की फिगर काढल्यानंतर बाजूचा जो असतो तो सुद्धा आउटलाईन करून त्यामध्ये खूप बारीक छान नक्षीकाम करतात ते. पीपल प्लेइंग ड्रम. आता या ड्रममध्ये पोज बघा कसे आहेत, डान्स करणारे पोजेस वापरलेले आहेत. आणि त्या ड्रमसुद्धा जो काढलेला आहे, ढोल काढला आहे, त्याच्यावरती सुद्धा किती सुंदर प्रकाराने त्यांनी डिझाईन केलेलं आहे बघा. किती त्यांची ॲक्शन किती सुंदर आहे, म्हणजे मुवमेंट्स होत आहेत शरीराचे असे आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. फार्मर गोईंग टू फार्म. आता ह्यामध्ये आपल्याला एक ॲनिमल काढलेला आहे, तुम्हाला जसं मी शिकवला कसा बेसिक शेपपासनं काढला आहे. आणि दोघंजण आता कशावरनं हे फार्मर आहेत, कारण त्यांच्या खांद्यावर बघा काय आहे, नांगर घेऊन ते चाललेले आहेत आणि एका हातामध्ये काठी आहे. या पद्धतीने बघा बाजूला सुद्धा यामध्ये आपल्या चित्रात डिझाईन दिसत आहे. मागे नारळाचं झाड आहे, झाड म्हणजे असं वेगवेगळं मागचं डेकोरेशन करून त्यांनी खूप सुंदर पद्धतीने हे आदिवासी लोकांनी चित्र काढलेलं आहे. वर्शिप ऑफ गॉडेसेस ऑन फेस्टिवल. आता आपण जसे सण उत्सव साजरे करतो, दिवाळी, नागपंचमी, दसरा, याच पद्धतीने हे लोकसुद्धा सण उत्सव साजरे करतात देवाचं. आता हे नवरात्राचं सीन आहे, देवी आहे, त्याच्यामध्ये ढोल वाजवणारे आहेत, मागे सूर्य आहे, स्वस्तिक हे जे शुभ गोष्टीचं प्रतीक आहे स्वस्तिक. आणि तुम्ही बघू शकता की मागच्या बाजूला किती सुंदर पद्धतीने डिझाईन परत त्यांनी केलेलं आहे. विलेज सीन ॲट अ ग्लान्स. आता एका दृष्टिक्षेपात आपल्याला चित्र दिसतं आहे की ह्याच्यामध्ये सगळेजण काम करत आहेत, ढोल वाजवत आहे, डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे बघा, तुम्हाला चित्रात दिसत असेल. शेतामध्ये काम चालू आहे आणि मध्ये चकलीचा आकार काढून ते जे सगळे दिसत आहेत ना ते सगळे डान्स करणारे आहेत, एकमेकांच्या हातात हात धरून डान्स करतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सगळं शिकलो आदिवासी लोकांचं कसं चित्र. आता तुम्ही तुमचा आवडेल तो विषय घेऊन तुम्हाला घरी ड्रॉइंग करावं लागणार आहे. तुम्हाला बेसिक शेप तर सगळे कळालेले आहेत आणि तुम्हाला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि तुम्ही हे चित्र तुम्हाला आवडेल त्या विषयांवरती काढू शकता. आलं लक्षात? आणि आठवणीने तुम्ही चित्र करणार ना? सगळ्यांना शिकवलेलं समजलं ना? एन्जॉय केलं ना सगळ्यांनी? ठीक आहे, धन्यवाद.